आज आम्ही आलोय बोट क्लबला. आम्ही आधी गेलो होतो दुर्गा टेकडीला, ज्याला अप्पू घर पण म्हणतात, पण सध्या बंद आहे ते कारण तिथे बिबट्या घुसलाय. काय माहिती खरंच घुसलाय का नाही, पण म्हणतात आहे असं तर घुसलाच असेल. जाऊ दे, आता आलो इकडं, काय करायचं. सुट्टीचा दिवस आहे शेवटी, फिरायला लागणच जरा ना तरी, जरा तरी. बारक्या पोरासाठी किती काय करावं लागतंय बापरे. आम्ही गार्डन सोडून इकडं खेळणी खेळायला आलोय का, तर याला खेळायचंय म्हणून. आणि हा खुशाल इकडे तिकडे हिंडतोय आम्हाला सोडून. आमच्या घरचे गेले तर आम्हाला एकटं सोडून फिरायला, मग आम्ही पण आलो त्यांना एकटं सोडून फिरायला. आम्हाला दुसरं काही भेटलंच नाही जवळपास, मग इथंच आलो बोट क्लबला. रुसून बसला एक पोरगा, पोरी सारखा रुसतो. रे 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 जा घरी, तसाच जा घरी. आता संक्रांत येते त्याच्यामुळे नुसतं ब्लॅकच ब्लॅक दिसायला लागले सगळीकडे, नुसतं फोटोशूट ब्लॅकमध्ये. स्पेशल स्पॉट आहे फक्त आणि फक्त कपल्ससाठी. संक्रांत स्पेशल गाईज, फक्त आणि फक्त ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. आणि मी आले बाई. हे गार्डन फेमस आहे फोटोशूटसाठी. फक्त तुम्ही फोटोशूट करायचे असतील तुमच्या छोट्या मुलांचे किंवा मोठ्या मुलांचे, कोणाचे पण, तर नक्की विजिट करू शकता तुम्ही बोट क्लबला. आम्ही आलोय आता कॅफे एक्सप्रेसला. कुठं आलोय नेमकं, मी मागाशी ऑर्डर करायला गेले आणि लाईट गेली. किती पण होती असं मी. आता लाईट आली आहे आणि आता ऑर्डर घेतली माझी. कॅफे एक्सप्रेसला कुठं आलोय, कुठं फेस असा न्यू ब्लॉगर. स्वतःचे नाही काढत आहे फोटो तो, हा स्वतःचेच काढतोय सेल्फी. आता तिला म्हणतोय तू पोज दे, तुझे फोटो काढतो. बघा फोटो स्वतःचेच काढतोय. आणि अजून परत एकदा रुसलाय बिचारा. दिवसातून किती वेळा रुसतो शिवांश. इकडे बघू जरा, तोंड बघू, तोंड तुझं. थोड्या थोड्या गोष्टीला नसतं रुसतो पोरीसारखं. काय करावं आता, हे बघा.